आज मी तुमच्यासाठी भन्नाट अशी फिश करीची एक रेसिपी घेऊन आलेली आहे। ही तुम्ही प्रॉन्स बरोबरही बनवू शकता, पॉपलेट बरोबरही कुठल्याही प्रकारचा फिश आहे त्याच्याबरोबर तुम्ही ही करी बनवू शकता। आता ती करी बनवण्यासाठी मी इथे अर्धा कापलेला कांदा घेतला आहे, अर्धा टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीरची देठं घेतली आहेत, लाल सुकी मिरची घेतलेली आहेत, मी 2 घेतले आहेत, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, दालचिनीचा तुकडा, 7 ते 8 लवंग, 7 ते 8 काळी मिरी, खसखस 1 चमचा, धने 1 चमचा आणि एक ओलं खोबरं असतं ना आपलं लिंबा साईज एवढं ते खोबरं घेतले। तर सर्वात आधी आपण ओलं खोबरं, धने, खसखस, सगळे गरम मसाले, आलं, लसूण हे सर्व एकत्र वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आहे ते नंतर आपण वाटून घेऊयात, म्हणजे हे कसं बारीक होईल। यामध्ये 1 चमचा किंवा अर्धा चमचा जिरं पण घाला, त्यांनी टेस्ट एकदम एनहॅन्स होते। मी आता हे वाटून घेतलेले आहे खोबरं, त्याच्याबरोबर आता इथे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आपण घालायची आहे आणि हेही बारीक फिरवून घ्यायचं आहे। इथे मी एका नारळाचं दूध काढलेलं आहे, घट्टसर दूध आहे, आपण ह्याचीच करी बनवणार आहोत। इथे कढईमध्ये मी खोबरेल तेल घेतले, कोकोनट ऑइल जे मिळतं बाजारात, मी ते कोकोनट ऑइल इथे घेतलेले, तेच घ्या, कारण कुठल्याही नॉनव्हेज किंवा फिशच्या करीज ज्या बनवतो ना त्या कधी कोकोनट ऑइलमध्ये बनवून पहा, टेस्ट एकदम वेगळी लागते। यात अर्धा चमचा मी जिरं घातलं आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा एकदम असा बारीक कट करून घातलेला आहे। आता मला फिश करी थोडीशी लालसर रंगात आवडते, म्हणून मी इथे कश्मीरी लाल मिर्च अर्धा चमचा घालते आहे। तुम्हाला जर खूप लाल लाल भाजी नसेल आवडत तर तुम्ही ही स्किप करू शकता। जे वाटण आपण वाटलं होतं आता ते घालायचं आहे आणि छान ह्याला एक 2 ते 3 मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता ह्यात फक्त एकच मसाला घालायचा आहे, तो आहे फिश मसाला। तुमच्याकडे कोणताही कोळी मसाला, मालवणी मसाला, कुठलाही मसाला असेल फिशचा, तो मसाला तुम्ही इथे तुमच्या टेस्टच्या नुसार घालू शकता। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनटं झालेत मसाला परतून आणि तेल सुटलेलं आहे। तर आता यामध्ये मी नारळाचं दूध घालणार आहे। नारळाच्या दुधामध्ये कधी करी करून बघा, फिश करी अतिशय उत्कृष्ट अशी टेस्ट येते। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून, त्याचबरोबर इथे मी कोकमचा अगळ जो असतो ना तो 1.5 चमचा घातलेला आहे। तुमच्याकडे जर कोकमचा अगळ नसेल तर वाटण वाटताना तुम्ही त्याच्यात चिंच, अर्ध लिंबूच्या साईज एवढं चिंचही घालू शकता। इथे मी रावस फिश घेतला आहे, त्याला आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीचं वाटण, धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ आणि थोडंसं अगळ लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। इथे रस्स्याला आपल्या उकळी आलेली आहे व्यवस्थित। आता ह्यामध्ये आपण हे फिशचे पीसेस जे आहेत ते आपण इथे सोडूयात। गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आणि लगेचच ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मोजून 2च मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। 2 मिनटाच्या वरती जास्त ठेवू नका, कारण मग फिश अतिशय जास्त असा शिजतो आणि त्याचे तुकडे तुकडे होतात। 2 मिनटं झालेले आहेत, मी झाकण काढलं आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। तुम्ही पाहू शकता फिश एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे। मस्त असं गरमागरम वाफळत्या भातासोबत तुम्ही ही फिश करी खा किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर तर उत्कृष्ट लागते। नक्की ट्राय करा ही रेसिपी।